और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। हालेलुया, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ऑनलाईन चर्च सर्व्हिसमध्ये। तर ही वेळ आहे प्रार्थना करण्याची। तुम्ही जिथे पण आहात आपले पवित्र हात स्वर्गात उचला व प्रार्थना करा अन्य भाषेमध्ये।
प्रार्थना करा. रिगा बोशा खराबांदा राबोसा खिद्रा बालेंदा रागाबांदो सोक्रा बालिग्राबांदे रेखे बोजा का रिगा राबाजा खयांदा रामोसा की ब्रालेंदे रिबा रागाबांदो सोंकारा मासी ब्राबालेंके तेरे बोजा खराबली रागाबांगी जाग्रा बालेके यारा बोजा खराबालिंदा राबा राबा बाबा राबोजा खराबालिंदा राबा शांदा. प्रार्थना करा. रिगा राबोजोंदे लेप्रोजो क्रोंदा राबा राबा सीखरा बाबा लिमारा मासो क्रोंदा राबोजे की या राबा 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 जिंगा रामांदो सोक्राबा जिंदा राबा ओ राबा बाबा इंदर बोशे की या राबा राबा जानता. तो राजांचा राजा, तो प्रभूचा प्रभू आहे. रिगा राबा शांता. तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. रिगा राबो जानदा राबो शेंता. तो प्रेमी परमेश्वर आहे. रिगा राबो जेखे रेबो शाखराबा रिंगा राबा शांता लिंदे रेबो जेखे या रागा बांदो जाकी ब्राबा लेंदा राबो जाग्राबा लिंदा राबा शांदा राबा ओ राबा जिंदा रामा जेंदा राबा शाखराबा लिंदा राबा ला प्रांता का जिंगा रामा साखराबा शांता रिगा बा जोंता. त्याच्यासारखा कोणीच नाहीये. रिगा राबो शांता रोगा बाबा रिबा जांदा रेखे बो जांदा राबा जेखे या राबा जिंगा राबा शाखराबा जांदा राबो शोंदा राबा. ओ हालेलुया हालेलुया हालेलुया. तर आपलं प्रार्थनाचा पहिला बिंदू आहे. वचन सांगते पहिलं तिमोथेय याचा 2रा अध्याय याचा 1 ते 2 वचन सांगते. मी हे आग्रह करतो की सर्वात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थता आणि धन्यवाद सर्व लोकांसाठी केली जावी, राजा आणि उंच अधिकाऱ्यांसाठी, कारण आपण शांती आणि चैन सोबत भक्ती आणि इमानदारीचे जीवन जगू. हालेलुया. आपण आत्म्यामध्ये झुंजार रूपाने प्रार्थना करणार आहोत की सर्व मनुष्याच्या संपूर्ण विश्वासाठी की त्याचे हृदय उघडे आहे सुवार्थ ग्रहण करण्यासाठी. हालेलुया. प्रार्थना करा की सुवार्तेचा वेगवान प्रकाश त्यांच्या हृदयात चमकेल आणि ते सत्याच्या ज्ञानात येतील. हालेलुया. 2 कोरिन्थियस पत्र याचा 4 अध्याय 3 ते 4 वचन सांगते. जर आपल्या सुवार्तेवर पडदा पडला आहे तर ते नाश होणाऱ्यासाठी पडला आहे आणि त्या अविश्वासीसाठी ज्यांची बुद्धी या विश्वाच्या देवाने आंधळी केली आहे. कारण ख्रिस्त जो देवाचा प्रतिबिंब आहे त्याचा वेगवान प्रकाश त्यांच्यावर न चमको. हालेलुया. प्रार्थना करा. रिखा बहु शानदार बाबा राबा जिगरा बाबा राबा राबा जेंखांता आत्रिका खासा खा या राबाले रागाबा जिंदा राबा शाखराबा सेंदरे बहु शाखराबा सांदर बाबा रोका बाबा रे बहु शाखराबा सिंदा राबा शेखे या राबा जिंदा राबा राबा लिंगा दरमांदा रागाबा जिंदा राबा शाखराबा जांदा राबा शेखे यांदा राबा जानता ओ राबा राबा जेंदा राबा शाखराबा जेखे राबा सांता रिंगा बा सांता. आपलं पूर्ण लक्ष प्रार्थनेमध्ये लावा आणि प्रार्थना करा. रिगा राबा जांदा रेखे बो जाखराबा शिखराबा लेंगाराबा शांत. ही वेळ आहे प्रार्थना करण्याची. रिगारा बो जांदा रागाबा जिंगाराबा बराबा जांदा. प्रत्येक मनुष्यासाठी प्रार्थना करा. रिगा रांते लेंदारा बो शाखराबा जिंदाराबा शेखेंदाराबा जांदा इंदाराबा जांदा. प्रत्येक मनुष्याचा उद्धार होता येशूच्या नावात. री बोरो सोंदा. प्रत्येक लोकांचा उद्धार होता येशूच्या नावात. री ब्रांदा जिंदाराबा खेया ला ब्रांदा जिखाराबा शांता रिगाबा सांता. ही वेळ आहे उद्धार ग्रहण करण्याची. रिगारा बो जाखराबा शांत. प्रत्येक मनुष्य उद्धार ग्रहण करत आहे येशूच्या नावात. रिबो सोखोन दरबा लिंदारामा सांता. त्यांचा उद्धार होता येशूच्या नावात. रिबो सांदाराबा शांता लिंगाराबा जेंदे रेखे बो साखराबा शेखे याराबा जांदा रेखे बो साखराबा शादराबा जिंदराबा राबो सांता. जे पण लोक तुमच्या शेजारी राहतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. रिगाबा शांता. त्यांचा उद्धार होता येशूच्या नावात. रिगाराबो जोंदा लाब्रांदे जेखे याराबा जांदराबो शेखेंदरिबा रिगाराबा जेखे यांदराबा जाखराबा लिंदाराबो जांदरा बाबा ओ रागाबा जिंदे रेखे बो जाखराबा राबा साखराबा सिंदरा बाबा ओ राबा बाबा रे बो जाखराबा जेंदराबा सांता. प्रत्येक लोकांचा उद्धार होता येशूच्या नावात. रिबो जांदराबा शांता रागाबांदो सोखराबा लिंगा दरमा शाखा यांदा ओ जाब्राबा लिंदरा बो शाखराबा जेखे यांदराबा जेखे यांदराबा सोखराबांदा ओ राबा सिंदा रेगे बो सांदराबा शांता. प्रत्येक उच्च अधिकाऱ्यांचा उद्धार होता येशूच्या नावात. रिबो जांदराबा लिबारागामा सिखाराबा रेखे मोसाखीराबा सांदराबा शेखी यांदराबा ओ लाब्रांद जिगराबा बाराबा साखा यांदराबा ओ राबा जेखरे बो साखराबा राबा सिंदराबा शांदराबा राबा जांद रेखे बो साखराबा जिंगारामांदरे बो शांता. जे पण पडदा त्यांच्या डोळ्यासमोर आहे ते सर्व तुटत आहे येशूच्या नावात. ते निघत आहे येशूच्या नावात. रिबो साखराबा सांदा लिब्रामा सेखेंदरे बो शाखराबा जिंदराबा जांदा ओ रागाबा जेंदे लिब्रामा सेखी याराबा शाखा यांदराबा. ओ हालेलुया हालेलुया. या प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. हालेलुया हालेलुया.
तर आपलं प्रार्थनेचं दुसरं बिंदू आहे यशया याचा 60वा अध्याय याचा 22 वचन सांगते, सर्वात लहानातला लहान 1000 होईल आणि सर्वात दुर्बल एक सामर्थ्यवान राष्ट्र होईल. मी परमेश्वर आहे, मी योग्य वेळी हे सर्व लवकरच पूर्ण करीन. हालेलुया. स्तोत्र संहिता याचा 110 अध्याय 3रं वचन सांगते, देवाच्या सामर्थ्याच्या दिवशी देवाचे लोक इच्छुक असतील. हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार आहोत. जो आपला कार्यक्रम आहे, जो आज शेवटचा दिवस आहे या कार्यक्रमचा, आपला 7 दिवसाची प्रार्थना, उपवास व आराधनेचा, तर ह्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. व आपला जो येणारा कार्यक्रम आहे 14 दिवसांचा आत्मा जिंकण्याच्या उत्सवासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. आपण प्रार्थना करणार आहोत की आपले सर्व बांधव मनापासून यामध्ये सहभागिता करत आहेत आणि आपण या कापणीच्या फळांना ग्रहण करू आणि ते बनून राहतील येशू ख्रिस्ताच्या नावात. ते सर्व या महिन्यामध्ये उपलब्ध विशेष अनुग्रहाचा लाभ घेतील. हालेलुया. आपण पूर्ण 20,000 वाचलेल्या आत्म्याला बनवून ठेवणार आहोत. हालेलुया. प्रार्थना करा अन्य भाषेमध्ये. रिखा सोंदराबा रागाबा सीग्रा बाबा ले गेरे बो शाखराबा जांदराबा सेंदा रागा मामा मराबा सांता. जसं की वचन सांगते, सर्वात लहानातला लहान 1000 होईल आणि सर्वात दुर्बल एक सामर्थ्यवान राष्ट्र होईल. हालेलुया. रेखे बो शांता. प्रार्थना करा. रिगाराबा शांता. प्रत्येक लोकांसाठी प्रार्थना करा. रिगाराबो जाखराबा शेंदेरिबा रोंदा गबा झीमा शेखी याला रबा लेंदेर Bozanda Riga Baba Baraka Baseke Yandar Baba Seki Yanda Riga Bazeke Yandar Baseke Yandar Lagabalendar Boshandar Baba Riga Bazeke Yandar Bazendar Boshanta. जो आपला कार्यक्रम आहे आत्मा जिंकण्याचा उत्सव, त्यासाठी प्रार्थना करा. रिगा राबो साखरा बालिंदर बो शाखरा बालिंदर बो सांता. प्रत्येक मेंबर, प्रत्येक लीडर या प्रोग्राम मध्ये, या कार्यक्रमामध्ये जुडत आहे येशूच्या नावात. रिबो जांदर बाबा रागाबा सिखाराबा शेखेंदर बाबा रेखे बो साखलीब्रा बाबा रबा शांता रेगे बो सांदर बा शांता. प्रत्येक चर्चचा सदस्य या कार्यक्रमात जुडत आहे येशूच्या नावात. जो आपला कार्यक्रम आहे 14 दिवसांचा आत्मा जिंकण्याचा उत्सव मध्ये प्रत्येक लीडर जुडत आहे येशूच्या नावात. रिबो साखराबा जेंदर बाबा. प्रार्थना करा. रेखेंदरीबा रेगे बो साखराबा जेंदर बा शांता. त्या आत्म्याने चालत आहेत येशूच्या नावात. रिबो Shakraba Shendaraba Riga Bakha Ilinda Azingarama Shakraba Zendarabo Shakraba Ligraba Rigaraba Santa Ringabo Sakraba Shenta Rindelegraba Zekrebo Zakraba Baraba Sandaraba Baraba Sheke Ragabandozo Librande Zekenderabo Sakraba Ringaba Zeke Yandaraba O Labrande Zingaramandara Zekraba Lingadrama Shandaraba Renkebo Sandaraba Shandaraba Sandaraba Ligraba Baraba Sandaraba Santa Rekebo Zakraba Baraba Sandaraba Riga बाजांता. प्रत्येक चर्चचा सदस्य परमेश्वराच्या दैवी उपस्थिती लोकांपर्यंत पोहोचवता येशूच्या नावात, घेऊन जाता येशूच्या नावात. रिगाराबो सांदा लिंकारामा सेकेंदरबो शाखराबा जिंदरबा रेंकेबो सांता. ते आत्मा जिंकता येशूच्या नावात. ओ जाब्राबा रांकामा सेंता रेगाबा सांदरबा सांदर रिबारामा सांता. प्रत्येक सदस्य उत्साहित आहे येशूच्या नावात. रिबो जोंदरामा शांता लिंगारामा सांदरबा शेखरेबो सांदरबा सांदरबा सांता लिंगारामा मलिग्रबा लिग्रबा लिग्रबा Sandraba Sheke Andraba Ragabando Sokro Logro Logro Logrondra Lagraba Ligrabandra Sandraba Urabazi Ragabazindaraba Lama Singaramande Rekebo Zakarabande Rinda Lagrabalinga Drama Sokrabaligraba Shakrabazendraba Barabazanda Uraba Babarigra Barabazagrabalindraba Shakrabalindra Zagrabalinda Rekebosa Linga Mazeke Yarabazingarabo Shakrabasandraba. Oh hallelujah, hallelujah. या प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. तर ही वेळ आहे त्याची स्तुती आराधना करण्याची. सर्व
विश्व सर्व विश्व गाते प्रभुची महिमा सुंदर ते कोण आहे तुझ्यासारखा सर्व विश्व गाते प्रभुची महिमा सुंदर ते कोण आहे तुझ्यासारखा सर्वदा तू असणार आसनावर कोकरा मी हर्षाने वाकुणे फक्त तुझी आराधना करे सर्वदा तू असणार आसनावर कोकरा मी हर्षाने वाकुणे फक्त तुझी आराधना करे सर्वदा तू असणार आसनावर कोकरा मी हर्षाने वाकुणे फक्त तुझी आराधना करे सर्वदा तू असणार आसनावर कोकरा मी हर्षाने वाकुणे फक्त तुझी आराधना करे फक्त तुझी आराधना करे फक्त तुझी आराधना करे हालेलुया. तर ही वेळ आहे वास्तविकतेचे संग्रहाची. तर आजचा विषय आहे त्याच्या गौरवासाठी ते करा. हालेलुया. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डोल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. फिलिपिकरास पत्र याचा 2 अध्याय 3 वचन सांगितलं आहे. हालेलुया. ॲम्प्लिफाईड क्लासिक भाषांतर आपल्या विषयासंबंधी वचनाला अधिक स्पष्ट दृष्टिकोनातून मांडते. ते म्हणते, दुफळी वादविवाद, तट पाडणे, स्वार्थीपणा किंवा अपात्र परिणाम हेतूनी काही करू नका, किंवा घमेंड आणि पोकळ उद्धटपणाने चितावले जाऊ नका. AMPC हे पहिले राजे 18 मधील संदेष्टा एलिया आणि बालाचे खोटे संदेष्टे यांच्यामधला टकराव सामना मनात लक्षात आणते. काहींनी त्या भागचा अभ्यास केला आणि ही कल्पना धरून ठेवली की एलियाने जे केले ते इतरांनी त्याची स्तुती करावी म्हणून केले, परंतु हे खरे नाही. संदेष्टाने एलिया अहाब राजाला इस्रायली लोकांना आणि खोट्या देवाच्या संदेष्टा कर्मेल डोंगरावर एकत्र गोळा करण्याचे आवाहन दिले. बालाचे 450 संदेष्टे आणि अशेराचे
400 संदेष्टे त्यांना एक अर्पण तयार करायचे होते आणि त्या अर्पणाला भस्म करण्यासाठी स्वर्गातून अग्नी खाली आणायचा होता. जे यशस्वी ठरेल तोच खरा संदेष्टा म्हणून प्रकट केला जाईल. हालेलुया. प्रत्येक गटाने वेदीवर एक गोरा तयार केला आणि स्वर्गातून अग्नी पाठवण्यासाठी त्याच्या देवाचे नाव घेतले. बालाच्या संदेष्ट्यांनी त्याच्या देवाचे नाव घेतले, हाक मारल्या आणि स्वतः घाव करून घेतले, परंतु त्यांच्या देवाकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. जेव्हा एलियाची पाळी आली त्याने पाण्याने ते अर्पण भिजवून टाकले. हालेलुया. मग एलियाने देवाला हाक मारली आणि स्वर्गातून देवाने अग्नी पाठवली. हालेलुया. त्या अग्नीने ते अर्पण पूर्णपणे वेढून टाकले. पहिला राजा याचा 18वा अध्याय 36 मधले एलियाचे शब्द वाचा. हे परमेश्वरा, अब्राम, इसाक व इस्रायल याच्या देवा, इस्रायलमध्ये तूच देव आहेस. मी तुझा सेवक आहे आणि मी या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे. तो देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाचे पालन करीत होता. तो सामना त्याच्या स्वतःचा किंवा स्वमत्वाचा देखावा नव्हता. तो केवळ प्रभूच्या मार्गदर्शनावर आधारित होता. परिणामकडे लक्ष द्या. इस्रायलींनी अहबावरील विश्वास गमावला आणि देवाच्या सार्वभौमत्वामध्ये स्वतंत्रता किंवा अधिपत्य विश्वास ठेवण्यासाठी आणि ते ओळखण्यासाठी एलियाच्या मार्गदर्शनाचे पालन केले. जे एलियाने केले त्याने प्रभू इस्रायलीचा देव लोकांसमोर गौरविला गेला. हालेलुया. प्रभूसाठी तुम्ही जे काही करता ते स्वार्थी अहंकार किंवा अहंकारामधून नसावे, ते त्याच्या गौरवासाठी असावे. वचनाने आणि वचनाद्वारे तुम्ही पवित्र आत्म्याचे अनुसरण करण्यास शिकले पाहिजे. हालेलुया. जसे एलियाने केले आणि तुमची कृती आणि तुमचे मार्ग प्रभूला गौरवतील. हालेलुया. या प्रार्थनाला तुम्ही माझ्यानंतर बोलू शकता. प्रिय पित्या, तुझे वचन तो प्रकाश आहे जो माझ्या विचारांना, योजनांना, निर्णयांना मार्गदर्शित करतो आणि जीवनामधून गौरवाने वाटचाल करण्यास मदत करतो. मी केवळ तुझ्याच मार्गदर्शनाचे पालन करतो आणि माझे अंतःकरण अहंकार नसलेले आहे. तुझ्या वचनाद्वारे स्वर्गीय राज्याच्या रहस्यामध्ये आणि वास्तविकतामध्ये मी दिशा, प्रकाशमानता आणि अंतर्ज्ञान ग्रहण करतो. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. तर ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड. मैं सबसे पहले परमेश्वर का धन्यवाद देती हूँ इस महान गवाही के लिए, और जो हमारा हीलिंग कुशेट हुआ था उसके लिए परमेश्वर का धन्यवाद देती हूँ. और वैसे हमारा गुरुवार को सेल होता है चारकोप गांव में. वहाँ पे जिनके घर पे हमारा सेल होता है, उनकी पोती 6 दिन से बहुत बीमार थी. उनको बुखार आ रहा था और गले में कोई परेशानी थी. उसकी वजह से वो खा नहीं रही थी, पी नहीं रही थी और अपनी मम्मी का दूध भी नहीं पी रही थी. तो उनकी बहू ने कहा कि ठीक है मम्मी, हम इसे कहीं दिखा लेते हैं और इनके ऊपर से कुछ उतार के फेंकते हैं. तो उनके सास ने कहा नहीं, हम सिस्टर को फ़ोन करते हैं, वो आएगी और प्रार्थना करेगी, बच्ची ठीक हो जाएगी. तो वैसे ही हमारा जब सेल हुआ, हमने हीलिंग कुशेट की वीडियो दिखाई और जब पास्टर ने प्रार्थना की और वैसे उनके साथ में विश्वास किया और अपनी बच्ची के ऊपर हाथ रखा, तो वहाँ पे परमेश्वर का अभिषेक था और बच्ची चंगी हो गई. उन्होंने मुझे बताया कि जब हमने पास्टर ने प्रार्थना की, मेरी पोती अच्छे से पूरी तरह से चंगी हो गई. इसमें परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ पास्टर आइजैक का. थैंक यू पास्टर सर, लव यू पास्टर सर. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें.
जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। येशू तुझ्या नावात सर्व काही आहे. स्वामी तारण येशू जस पावसा नंतर सुवास. येशू 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 स्वर्ग पृथ्वी ही घोषणा करी. राजा आणि राज्य टळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. राजा आणि राज्य टळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. येशू 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 तुझ्या नावात सर्व काही आहे. स्वामी तारण येशू जस पावसा नंतर सुवास. येशू 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 स्वर्ग आणि पृथ्वी ही घोषणा करी. राजा आणि राज्य टळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. राजा आणि राज्य टळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. तुझ्या नावात सर्व काही आहे. तुझ्या नावात सर्व काही आहे. Rindra khalabo shari lakandra ke bo shatri lakama. Rindala ko shati regala bo shatrali ga bon trakila bro shata. Rindala ka ba shatra kila bron te kele bro shata la andaraba.
रिंदला बहुशत्र आंदे लिगे बहुशत्र हांदरवा. बोला अन्य भाषेमध्ये लिगे बहुशत्र बांधरवा. ओत्रला कमांदर लिगे बहुत करा. आपल्या रिड्याला तयार करायचे तयारीचे वर्ष आहे. लिगे बहुशत्रला कांद्रबाले बहुश रिबला खौंद्रला. आणि आता पण आपण उत्सवच्या महिन्यामध्ये आहे. लिगे बहुशत्रला कांद्रबाला करा आपल्याला तयार. आपल्या हाताला उचलून रिगा बहुशत्रला कांद्रले के बहुशतीर आंध्रो शतुल इंद्र बला गोंद. आपल्या पवित्र हाताला उचलून रिगा बहुशत्र आंदला बला. ओ धन्यवाद प्रभू. लिगे बहुशत्र. धन्यवाद परमेश्वर तुझ्या दयेसाठी करुणासाठी. धन्यवाद आमचा प्रभू होण्यासाठी. धन्यवाद आम्हाला तुझ्या आत्म्याद्वारे बोलवण्यासाठी. धन्यवाद आमच्या आत्म्याला उघडण्यासाठी जे तुझ्या सत्याला आम्ही समजू शकेल. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद आमच्या हृदयाला उघडण्यासाठी. धन्यवाद ह्या वेळेसाठी. धन्यवाद प्रभू जी तू आम्हाला दिली आहेस. आम्ही बोलतो प्रभू. आमचे हृदय आणि मस्तिष्क उघड आहे तुझ्या वचनाला ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. धन्यवाद प्रभू. आमच्याकडे ऐकणारे कान, बघणारे डोळे आणि समजणारे हृदय आहे. धन्यवाद पवित्र आत्मा तुझ्या महान उपस्थितीसाठी जी इथे आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ह्या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. बघू शकता तुम्ही जोरात टाळ्या वाजवू शकता. येशू ख्रिस्तासाठी शेजाऱ्याचं स्वागत करू शकता. बोलू शकता स्वागत आहे तुमचे. प्रेज द लॉर्ड. तर आपला संदेश चालू आहे प्रार्थनेची धन्यता. प्रेज द लॉर्ड. तर खूप महत्त्वाचा हा टॉपिक आहे. इनफॅक्ट टॉपिक बोलणे चुकीचं होईल. याला आपण बोलू शकतो एक्सरसाइज आहे. काय गोष्टी असतात जे थेअरीमध्ये कमी शिकवली जाते आणि प्रॅक्टिकलमध्ये खूप शिकायला भेटते. जसं मी थेअरीमध्ये तुम्हाला समोसाची टेस्ट समजण्याचा प्रयत्न केला तर 15 दिवस लागतील. आणि जर समोसा तुमच्या तोंडात टाकला तर मला समजवायला नाही लागणार. त्याच प्रकारे प्रार्थना पण आहे. आम्ही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल की प्रार्थना किती महत्त्वाची आहे. पण प्रार्थना किती महत्त्वाची आहे तोपर्यंत तुम्हाला नाही समजणार जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः प्रार्थना नाही करणार. खूप महत्त्वाचे. खूप महत्त्वाचे. तुम्हाला माहिती आहे, खूप जणांना माहिती आहे जर ते प्रार्थना करतील तर गोष्टी बदलतील. तरी सुद्धा ते करत नाहीत. कुठे ना कुठेतरी त्यांची धार्मिक मानसिकता त्यांना थांबवते. चर्चमध्ये त्यांना ते शिकतात की तुम्ही प्रार्थना करशील गोष्टी बदलतील. पण जेव्हा ते धर्मात होते त्यांनी प्रार्थना केली पण गोष्टी नाही बदलल्या. उदाहरणासाठी जेव्हा तुम्ही एक छोट्या हत्तीच्या पिल्ल्याला घ्या तेवढं खेळता तर तुम्ही लोखंडाच्या चेनने त्याला बांधता. आणि जेव्हा तो मोठा हत्ती होतो तेव्हा सत्य हे आहे की तुम्ही कुठल्या चेनी त्याला बांधू शकत नाही. तुम्ही त्याला रस्सीने बांधता. तेच होतं जर तुम्ही खूप वर्ष धर्मात जगले आहात. आम्ही तर तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला त्याबद्दल थोडंसं धर्मात माहिती होतं पण तुमची ती धर्माची मानसिकता बदलली नसते. त्यामुळे जे परिणाम यायला पाहिजे ते नाही येत. उदाहरणासाठी सर्व व्यक्ती प्रार्थना करतात. जसे लोक सकाळी प्रार्थना करतात त्यांच्याकडे आशाच नसते की जे प्रार्थना केली त्याचबरोबर त्यांचा दिवस जुडला असेल. लोक करतात प्रार्थना सकाळी पण त्यांना कुठलीच आशा नसते जी प्रार्थना केली त्यांच्याबरोबर त्यांचा दिवस जुडलेला आहे. कुठलीही घटना ते बदलू शकतात प्रार्थनेद्वारे. त्यांच्याकडे आशा नसते. आणि जेव्हा लोक ख्रिस्तात येतात तीच मानसिकता त्यांच्याकडे असते. ते बोलतात सोडा ना काय बदलणार तर नाही. हेच कारण आहे की ते कमी प्रार्थना करतात. तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल की जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्तात नव्हता तुम्ही जी प्रार्थना केली ती प्रार्थना नव्हती. प्रेज द लॉर्ड. बोलू शकता जोपर्यंत येशूमध्ये नाही होतो ज्याला तुम्ही प्रार्थना बोलले ती प्रार्थना पण नव्हती. का? कारण प्रार्थना तुम्ही एक चांगल्या व्यक्तीशी करता. प्रार्थना तुम्ही त्यासोबत करता जो तुमच्यापेक्षा मोठा आहे.
त्याशी करता जो तुमच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापाशी करता जो तुमच्यावर प्रेम करतो. प्रार्थना त्याच्यापाशी करता तुम्ही ज्याला तुम्हाला वाटतं त्याच्या हातात तुमचं जीवन बनण्याची सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. किती जणांना माझे बोलणे समजले आहे? हॅलो, सत्य आहे की नाही? ती गोष्ट आहे जी लोकांना परमेश्वराविषयी नाहीच माहीत आहे. तर माझा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही प्रार्थना केली की तुम्हाला माहित होतं परमेश्वर भला आहे, नहीं था, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो, नहीं. तुम्हाला नक्कीच माहित होतं की परमेश्वर काय पण बदलू शकतो. ज्याला तुम्ही प्रार्थना बोलली ती प्रार्थना नव्हती, ते ऍक्च्युली शैतान होते ज्यांच्याकडे लोकांनी प्रार्थना केली. आणि शैतानाकडे काही चांगले नाही. हेच कारण की लोक प्रार्थना करतात आणि बोलतात मी प्रार्थना केली अजून वाईट झाले. का? कारण ज्या भाषी ते प्रार्थना करत आहेत परमेश्वर नाही आहे, ते कोण आहे? शैतान. मग लोक चर्च मध्ये प्रार्थना करायला सांगतात, ते बोलतात नाही मागच्या वेळी प्रार्थना केली ती आज अजून वाईट झालं तर आता नाही करणार. आणि मागच्या वेळेने आत्ताच्या वेळेमध्ये खूप मोठे अंतर आहे. मागच्या वेळी प्रार्थना तुम्ही शैतानाकडे केली पण आता कुठे करत आहे? प्रेमी परमेश्वराकडे, जे तुमच्यासाठी मेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ह्यानी प्रार्थना उत्साहित बनते, एक्साइटेड बनते. मला प्रार्थना करायला आवडतं कारण मला माहित आहे जो वर बसलाय तो माझ्यावर प्रेम करतो. आणि मला माहित आहे तो माझं जर प्रेम करतो तर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल. तर कधीच असा विचार करू नका की तुम्ही प्रार्थना नाही करणार आणि गोष्टी बदलतील. कधी नको असा विचार करू शा. खूप लोक विचार करतात आम्ही प्रार्थना नाही करणार आणि जीवन बदलेल. हा चमत्कार कधीच नाही होणार. बिना प्रार्थना करून तुमचे जीवन नाही बदलणार. शेजाऱ्याला बोला, बिना प्रार्थना करून तुमचं जीवन नाही बदलणार. बदलेल का? नाही. जर तुम्ही जाडे आहात तर तुम्ही तुमच्या नोकराला बोलणार नाही की तिथं पळदा वजन कमी करायला. काही लोक प्रार्थना सोबत असंच करतात, माझ्यासाठी प्रार्थना करा. जाडे तुम्ही आहे, तुम्हीच पळा. मेरी जिंदगी नहीं, आपने खुद दौड़ नहीं लाई. मजा कधी येते? जेव्हा तुम्ही स्वतः प्रार्थना करता. प्रार्थनेत केवळ उत्तर नाही, प्रार्थनेत अनगिनित आशीर्वाद आहेत. प्रेज द लॉर्ड. काय आहेत? अनगिनित आशीर्वाद. उत्तर तर प्रार्थनेचा एक छोटासा भाग आहे. आता पण तुम्ही प्रार्थना गोष्टी बदलण्यासाठी करत आहात. प्रार्थना यापेक्षा मोठी आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत प्रार्थनेमध्ये. अनगिनित आशीर्वाद आहेत प्रार्थनेमध्ये. स्वर्गात जाण्यापर्यंत शिकवलं तर कमीच आहे. हे त्या प्रकारे आहे, जो समोसाचा स्वाद तुम्हाला मी सांगू तोंडाने, जोपर्यंत तुम्ही खाणार नाही तोपर्यंत तुम्हाला चव समजणार नाही. तसं जर तुम्हाला प्रार्थना समजायची आहे तर प्रार्थना करा. प्रार्थनेला समजायचं आणि शिकायचं सर्वात उत्तम प्रकार आहे प्रार्थना करा. शेजाऱ्याला बोला, करून घेऊ नका, करा. करून घेऊ नका, करा. वास घेऊ नका, खावा. बघू नका, खावा. बघू नका, खावा. त्यात पण काही लोक प्रार्थना कसे करतात? हृदयापासून नाही, प्रार्थना तोंडातून होते. ते बोलतात नाही, प्रभूला सर्व माहिती आहे, प्रभूला सर्व माहिती आहे. जर प्रभूला सर्व माहिती असते, प्रभूला सर्व माहिती आहे तर येशू का बोलला मागा? प्रभूला माहित आहे पण त्याला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे. कसं आपल्याला माहित येशू ख्रिस्ताने बोललं? कसं माहित? येशू ख्रिस्ताने जर हृदयापासून प्रार्थना केली असती तर आपल्याला माहित नसतं. येशू ख्रिस्त प्रार्थना करत्या वेळी तोंडाने बोलत होता. छोट्या छोट्या गोष्टी, पण ह्या गोष्टी आहेत जे लोकांच्या जीवनात बदलाव नाही आहेत. तो उभा राहता शांतपणे विचार, काय करता? प्रार्थना नाही, काहीच नाही करताय तुम्ही. हेच आहे जे इतर ठिकाणी दाखवता प्रार्थना कशी केली पाहिजे. टीव्ही मध्ये दाखवता शांतीने प्रार्थना केली पाहिजे. विचारतो काय करताय भाऊ? मी बोलतो काहीच नाही करत, टाइम खराब करतो. येशू ख्रिस्त बोलून प्रार्थना केली तर तू काय करतोस? प्रेज लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, येशूने तोंड खोलून प्रार्थना केली, स्वतःचे तोंड उघडून नाही केली तर तुम्ही बोलू नका की प्रार्थना हृदयापासून होते. नाही, प्रार्थना तोंडातून होते. बोला, प्रार्थना तोंडातून होते. हृदयामधून विश्वास होतो. वाचू शकता रोमकारास पत्राच्या 9-10 वचन. 10 वचन आपण वाचू. काय लिहिलं वाचा तुम्ही. मनापासून काय होतं? मनात काय करतो आपण? विश्वास करतो, ना की प्रार्थना. विश्वास क्या होता है या प्रार्थना?
क्या लिखा है, पढ़ी नहीं, क्या लिखा हूं? कारण नीतिमत्वासाठी मनात काय होतो? विश्वास. तर बोलू नका की प्रार्थना ती मनापासून होते. सुधरा अजून, धर्मामधून बाहेर या. आमच्या इथे प्रार्थना मनातून नाही होत. कुठून होते? तोंडातून. बोला, आमच्या इथे प्रार्थना तोंडाने होते. समझ गया? तर मनातून नाही करणार ना. मनाच्या प्रार्थनेने मन पण नाही बदलणार. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना कशाने होईल? तोंडाने. शेजाऱ्याला बोला, प्रार्थना तोंडाने होईल. आठवण राहील, विसरणार तर नाही. प्रेज द लॉर्ड. हे महत्वाचे आहे. लोक बोलतात की एका माणूस काय करू शकतो? एक माणूस जग कसे बदलेल भावा? जग बदलण्यासाठी खूप लोक लागतात. तुम्हाला खोटं सांगितलं आहे. परत फिर झूठ बताया गया. जर तुम्ही बायबल वाचला तर तुम्हाला समजेल एक माणूस काय करू शकतो. चला वाचू आपण. एजेकेल 22वा अध्याय. एजेकेल 22वा अध्याय 29वे वचन. और इसको प्रार्थना करो. तोंड उघडून करा. चला हात उचलून बोला, धन्यवाद परमेश्वर, मी तुझ्यावर प्रीती करतो. हे सगळ्या चांगल्या सवयी जे तुम्हाला जीवनात लावायच्या आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, शेजाऱ्याला बोला, तोंड उघडून प्रार्थना करा. बोला, तोंड उघडून प्रार्थना करा. मी तुमची प्रॅक्टिस करत आहे, पण घरी जाऊन पण तुम्ही तोंड उघडा. एजेकेल 22वा अध्याय 29वे वचन. वचन सांगते की सामान्य लोक एकमेकांचा फायदा घेतात, ते एकमेकांना फसवितात आणि लुबाडतात. ते गरीब असहाय्य लोकांना अगदी क्षुद्र लेखतात. ते परदेशीयांना फसवितात. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले होते, लीडर का वाईट भेटतात? कारण देशाचे लोकच वाईट असतात. आठवण आहे? मी शिकवलं होतं तुम्हाला, लिहिलं आहे ते. भाजीवाला पण 900 ग्रॅम देऊन पळवत आहे. इकडे तोंड फिरले की 2 खड्डे असलेले टमाटर टाकतो तुम्हाला. रिक्षावाल्याला जर चान्स भेटला की तो फिरवतो इथून तिथून. 20 किलोचे तांदूळ 50 किलोचे विकतात. सगळे बेमानी करत आहेत. मग बोलतात की नेता बेमान का भेटला? ह्यासाठीच. देशातील सामान्य लोक, समजलं तुम्हाला? म्हणजे जे अधिकारमंद नाही, जे नेता नाहीत, त्यांच्याविषयी बोलत आहे. सामान्य व्यक्ती पण काय करत आहे? फसवत आहे. प्रेज द लॉर्ड. सर लिहिलं आहे, सामान्य लोक एकमेकांचा कायदा घेतात, ते एकमेकांना फसवितात, लुबाडतात. ते गरीब असहाय्य लोकांना अगदी क्षुद्र लेखतात. ते परदेशीयांना फसवितात व या देशात कायदा अस्तित्वात नसल्यामुळे वागतात. मी लोकांना, इथे परमेश्वर बोलतोय, मी लोकांना त्यांचं जीवन मार्ग बदलून देशाचे रक्षण करण्यासाठी सांगितले. मी तटबंदीची दुरुस्ती करण्यास सांगितले. लोकांना तटबंदीला पडलेला भगदाड जवळ उभे राहून देशाच्या रक्षणाकरता लढावे अशी माझी इच्छा होती, पण कोणी मदतीला आले नाही. परमेश्वर कुणाला सोडत होता? एकाला. तर कुणाला सांगून देऊ नका तुम्ही एकटे काही नाही करू शकत. जर तुम्ही एकटे तुमच्या जबाबदारीला समजाल, तुम्ही एकटे विचार करून बघा, पूर्ण देशाला बदलण्यासाठी परमेश्वरला एक व्यक्तीची आवश्यकता होती. बॉय, विचार करून बघा, संपूर्ण देशासाठी. हेच कारण आहे की आम्ही तुम्हाला प्रार्थना करायला शिकवत आहे. जर मी एक प्रार्थना करून गोष्टी बदलू शकतो, तर आपण सर्वजण प्रार्थना करून किती गोष्टी बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठल्याच खानदानामध्ये, कुठल्याच एरियात आईच वाईट नाही होणार, कारण मी आणि तुम्ही असणार त्या गल्ली आणि त्या एरियाचे विधान बदलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या खानदानाचे विधान बदलणार आपण. हालेलुया. ऐकता तुम्ही? तर असं विचार करू नका की मी काय करेल. तुम्ही एकटे खूप काय करू शकता. परमेश्वर संपूर्ण देशाला बदलण्यासाठी एकाचा शोध करत होता. म्हणून क्राइस्ट मेसेजमध्ये आम्ही प्रार्थना नाही करत. आम्ही काय बोलतो, तुम्ही स्वतः करायला शिका. तुम्हाला माहिती, जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला शिकता तेव्हा परमेश्वर किती खुश होतो. तुम्ही किती सहायता केले पूर्ण जगाची. परमेश्वर खुश आहे. विचार करा, परमेश्वर शोधत होता, एकाला एक पण नाही भेटला. विचार करून बघा. आणि खूपदा होतं की बोलतात, पास्टर माझ्या खानदानमध्ये खूप सारे परेशानी आहे. तुम्ही तुमच्या खानदानचा तो व्यक्ती का नाही बनत, जे संपूर्ण खानदानच्या परेशानीला हटू शकेल? का तुम्ही तो व्यक्ती नाही बनू शकत? ओ, आमच्या गल्लीत सर्व लोक दारू पितात. तुम्ही एकटे तो व्यक्ती बना. त्या गल्लीत कोणच दारू नाही पिणार. ओ, आमच्या गल्लीत सगळे लहान मुलं शिव्या गाडी करत बसतात, काहीच नाही करत. आम्ही घर सोडून चाललो. जर मी तुमच्या जागी असतो, त्या घरात मी घर सोडून नाही पडत असतो. मी काही घरात प्रार्थना करत असतो आणि त्यांच्या शिव्या सोडवल्या असत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ, आमच्या ऑफिसमध्ये सर्व बेमान आहेत पास्टर. जर तुम्ही प्रार्थना करशील तर ते लोक बेमानी करणं सोडतील. माझे सर्व मुलं मुली फिरवतात, माझे सर्व मित्र मुली फिरवतात, ड्रग्स घेतात. तर मी तुमच्या वयाचा असतो तर मी सगळं त्यांचे ड्रग्स सोडवले असते. ह्यासाठीच आपण इथे आहेत.
वाचा जाऊन वचन काय करतं, सामान्य लोक एकमेकांचा फायदा घेतात, ते एकमेकांना फसवितात. इथे बेमानाची गोष्ट करत आहे, सांगत आहे परमेश्वर. हेच वचन जे दुसरं सांगत पहिला तिमथ्याला पहिले पत्र 2:1-4 वचन. सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंती, आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे. निवेदनाच्या जागी तुम्हाला माहिती आहे काय मध्यस्थ आहे. धन्यवाद सर्व मनुष्यासाठी करावे. राजा आणि जे अधिकार पद त्यांच्यासाठी, कारण आपण भक्ती आणि इमानदारीचे जीवन जगावे. कोणते जीवन? भक्ती आणि इमानदारीचे, जे आपण एजेकल मध्ये वाचलं होतं. आता ते कसे जगत होते? फसवण्यामध्ये, बेमानीमध्ये. आणि परमेश्वर बोलला मला जर एक भेटला की मी ह्यांच्या फसवणं दूर करून यांना इमानदारीत घेऊन येईल. पण सर्व बेमान आहेत. बिल्डर बेमान आहे, ए बेमान आहे, की न्यायाधीश बेमान आहे. कुणी बोललं तुम्हाला? ते बेमान आहेत, ते फसवतात. कारण मी आणि तुम्ही प्रार्थना नाही करत. जर मी आणि तुम्ही प्रार्थना केली त्या प्रकारे जसं परमेश्वराला पाहिजे. चला परत जाऊ. एजेकिएल 22 अध्याय 30 वचन. 30 वचन बोलते की मी लोकांना त्यांचा जीवन मार्ग बदलू, देशाचे रक्षण करण्यासाठी सांगितले. ओ बॉय, किती मोठी जबाबदारी. जेव्हा मी पहिल्यांदा हे वचन वाचलं होतं, मी माझं मन बनवलं होतं जोपर्यंत मी भारत आहे, भारत ख्रिस्त बनणार. हेच कारण आहे मी या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. हे त्या गोष्टी आहे ज्यांच्याबरोबर मी वाढलोय ख्रिस्तामध्ये. पहिल्या दिवसापासून मी परमेश्वर बोलायचो की जोपर्यंत पास्ट आयझॅक इंडियामध्ये भारत ख्रिस्ताचा आहे. बोला मी एकटा पुरेसा आहे. बोला मी एकटा पुरेसा आहे. आपल्या हाताला उचलून बोला मी एकटा पुरेसा आहे. बोला मी एकटा पुरेसा आहे. ओ माझ्या नवऱ्याची दारू नाही सुटत. मी बोलतो बहीण जाऊन प्रार्थना कर. माझे मुलं माझं नाही ऐकतात. बहीण प्रार्थना कर. तुझ्या प्रार्थनेने खूप काय होऊ शकतं. याकोबाचे पत्र 5 अध्याय 16 वचन. म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. मेन वचन यासाठी की तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. नीतिमान कोण आहे? मी आणि तुम्ही. नीतिमान कोण आहे? ज्याने येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि स्वामी ग्रहण केले आहे. तुम्हाला नाही माहिती, जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण करा तर तुम्ही काय बनला होता? जेव्हा तुम्ही येशूला ग्रहण केले तुम्ही एक नीतिमान बनला होता. तुम्ही ते एक व्यक्ती बनला होता जे पूर्ण जगाला बदलू शकतो चांगल्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही ते व्यक्ती बनला होता जे पूर्ण जगाला बदलू शकत होता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या गावामध्ये लोक किती संकटात आहेत. तुम्हाला माहिती आपले संकट किंवा फक्त आपले नसते, दुसऱ्या संकटामुळे पण आपण संकटात असतो. म्हणजे दुसऱ्याचा त्रासाने पण आपण त्रासात असतो. चुकीचे तर बोलत नाही. तर तुम्हाला चांगले वागायचे आहे पण दुसरा आपल्याला तुम्हाला चांगले वागून नाही देत. पण तुम्हाला वाटतं तुम्ही असं आहे, तुम्ही काय करू नाही शिकत. कधी असा विचार करू नका. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने मला आणि तुम्हाला प्रार्थना करायला असंच नाही सांगितलं आहे. परमेश्वर माहिती आहे मी आणि तुम्ही काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. नीतिमान व्यक्तीच्या प्रार्थना खूप परिणामकारक असते. बोला खूप परिणामकारक. बोला परिणामकारक. नीतिमान प्रार्थना, नीतिमानाची प्रार्थना खूप परिणामकारक असते. नाही त्यांना 500 रुपयाचं पण कर्ज असेल तर बोलतो खूप कर्ज आहे. किती आहे? 500 रुपये. मी बोलतो खूप चांगलं कर्ज आहे तुमचं. 500 रुपयाचं मी बोलते बहुत खूप. पूर्ण देशाचे कर्ज तुम्हाला ह्यांनाच काढायला सांगितलं आहे. ते बोलतो खूप संकटात आहे. काय संकट आहे? पाय दुखते. कुणाचं पाय नाही, ह्यांना पाय दुखण्याचे त्रास आहे. काय लोक बिना पायाचे आहेत. ह्यांना दुखण्याने मरत आहेत. ते छोट्याशा दुखण्याने. कुणाचा पाय नाही. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला प्रार्थना करा. ही एक लहान असे जो तुम्ही करशील तर बोला नीतिमानाच्या प्रार्थनेच्या प्रभावाने. कुठल्या प्रभावाने? प्रार्थनेच्या प्रभावाने. असं आठवून बोला तोंडाने प्रार्थना. कशाने केली प्रार्थना? तोंडाने. खूप जणांना हे पण नाही माहित. परत जाओ. एजेकिएल 22 अध्याय 30 वचन. परमेश्वर बोलतो मी असा व्यक्ती शोधत होतो. विचार करून बघा, एक व्यक्ती परमेश्वर भेटला नाही. What a day, what a black day it would have been. मानवाच्या इतिहासामधला सर्वात वाईट दिवस. पास्टर ख्रिसने आपल्याला शिकवलं की जर परमेश्वराला त्यांचं कुटुंब बदलायचं आहे, खानदान बदलायचं, पण एक पण व्यक्ती भेटत नाही प्रार्थना करणारा. किती लोक आहेत जे आठवड्यात प्रार्थना करतात. काही लोकांना 3 वेळेची पण प्रार्थना असं वाटतंय. काय सकाळी उठायचं, प्रार्थना करायला लागेल. मी त्यांना दोष नाही देत, पण त्यांना माहित नाही की प्रार्थना काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. मला किती पण तास प्रार्थना करायला सांगा, मी करेल. मला माहित आहे त्या 1 तासानंतर मी काय बदलले असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लोकांना त्यांचा जीवन मार्ग बदलून देशाचे रक्षण करण्यास सांगितले. मी तटबंदीची दुरुस्ती करण्यास सांगितले. लोकांना तटबंदीला पडलेल्या बगदाद जवळ उभे राहून देशाच्या रक्षण करता लढावे अशी माझी इच्छा होती, पण कोणीही मदतीला आलेली नाही.
कोणीही मदतीला आले नाही. खूप महत्वाचे वचन आहे की तो परमेश्वर शोधत होता, कोणी भेटले नाही. ह्याचा अर्थ एक तो विशेष प्रत्येक प्रार्थनेविषयी बोलत नाही. तो इथे एका विशेष प्रार्थनेविषयी बोलत आहे. एका विशेष प्रकारची प्रार्थनेविषयी ते बोलत आहे. तो अशा व्यक्तीला शोधत होता जो एक विशेष प्रार्थना करेल. समजता येत आहे ना? किती जणांना माझ्या गोष्टी समजत आहे माझे बोलणे? तर कशाविषयी बोलत आहे या वचनात? प्रार्थनेविषयी. परमेश्वर कुठल्या व्यक्तीला शोधत आहे? जो प्रार्थना करेल. उभारांची गोष्ट नाही, प्रार्थना करण्याविषयी बोलत आहे. परमेश्वर शोधत यासाठी की प्रार्थना करण्यासाठी, की परमेश्वर शोधत होता की कुठला व्यक्ती अशी प्रार्थना करू. अशी प्रार्थना, कुठली प्रार्थना, कशी प्रार्थना, हे प्रश्न आहे. ही ती प्रार्थना जे तो बोलतो, ओ मला मूल होऊन दे येशूच्या नावामध्ये. त्याला आपण विश्वासी प्रार्थना बोलतो. ज्याचं तुमच्याशी घेण देणे आहे, ज्याचं दुसऱ्याशी काहीच घेण देणे नाही. विश्वाची प्रार्थना की तुम्ही आहे परमेश्वर, त्याचं उत्तर लगेच येतं. त्याच प्रार्थनेविषयी येशू ख्रिस्ताने बोलले की तुम्ही या डोंगराला जाऊन, मी डोंगराला बोला की जाऊन समुद्रात पड. पूर्ण जगाच्या डोंगराविषयी बोलत नव्हता तो. तुमचा डोंगर बोला, तुमचा डोंगर. तो काय बोलतो येशूने? येशू काय बोलला? जो या डोंगराला, ती विश्वाची प्रार्थना होती ज्याचं उत्तर लवकर येतं. प्रेज द लॉर्ड. ज्यात तुम्ही आणि दुसरं कोण नाही. प्रेज द लॉर्ड. विचार करा, तुम्ही मुलगा आहे आणि तुम्हाला लग्न करायचं आहे. परमेश्वर बोला, ओ ती मुलगी मी तुझ्यासाठी तयार केली आहे. वाव. तुम्हाला वाटतं आता तर होईल. नाही होणार, कारण तुम्ही परमेश्वरकडनं ऐकलं, त्या मुलीन तर नाही ऐकलं. हसू शकता. हा. जर तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा ती पण ऐकेल. प्रेज द लॉर्ड. हे नाही की लिखे जो खत तुझे तेरी याद में. नाही. प्रार्थना करावं लागेल तुम्हाला. प्रार्थना करा, वरचा सांगेल तिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अशी प्रार्थना करो. बोला, अशी प्रार्थना करो. बोला, अशी प्रार्थना करो. कशी प्रार्थना करायची तो प्रश्न आहे. पहिला तीमोथेला पत्र 2 अध्याय 1 वचन. सर्वात प्रथम मी ही कळकळी अब यहाँ पे इंग्लिश देख लेते हैं. विनंती करतो. इथे आपण इंग्लिश मधून बघू की मी सर्वप्रथम आग्रह करतो, विनंती, प्रार्थना, निवेदन. तिसऱ्या नंबरचं काय, खूप साऱ्या प्रार्थना आहेत, पण आपण आज जे फोकस करणार आहेत नंबर 3 मध्ये नंबर 1 पण येऊ शकतं, पण आज आपण फोकस करणार नंबर 3. मला नाही माहिती तुम्हाला किती माहिती आहे याविषयी. जर अजून माहिती करायचं तर पास्टर क्रिसचे एक पुस्तक आहे की प्रेयर द चेंजेस, इफेक्टिव्ह प्रेयर, हाऊ टू प्रे इफेक्टिव्हली. त्यामध्ये पास्टरने सर्व प्रकारच्या प्रार्थनाविषयी सांगितले आहे. पण इथे आपण कुठल्या प्रार्थनेविषयी बोलतोय? मध्यस्थाच्या प्रार्थनाविषयी. परत जाऊ आपण एजेकिएल 22 अध्याय 30 वचन सांगत आहे, मी लोकांना त्यांचा जन्म बदलून देशाचे रक्षण करण्यास सांगितले. मी तटबंदी दुरुस्ती करण्यास सांगितले. इथे परमेश्वर शोधत होता अशा व्यक्तीला जो उभा राहील. प्रार्थनेविषयी बोलत आहे, मध्यस्थाची प्रार्थना. इथे परमेश्वर सांगत होता मध्यस्थ प्रार्थनाविषयी. याकूब 5:16 की नीतिमान व्यक्तीच्या प्रार्थना खूप परिणामकारक असते. बोला, खूप परिणामकारक असते. कुणाची? एकाची. एका विषयी नीतिमान व्यक्तीची एका विषयी तो सांगत आहे. बहुवचन आहे की एक वचन आहे? हॅलो, काय लिहिलं आहे? नीतिमान व्यक्ती एक, जे आपण एजेकिएल मध्ये वाचलं. यासाठी तुम्हाला दाखवत आहे की वचन एक दुसऱ्याचा सपोर्ट करतात. जर तुम्हाला कोण शिकवत असेल, डॉक्टरीन शिकवत असेल, तर तुम्ही त्याला सांगू शकता, मला 2-3 वचन ह्याचा विषय दाखव. कोण तुम्हाला फिरू नाही शकत, फसू नाही शकत. पण मी तुम्हाला जुन्या काळातून नव्या काळातून दाखवत आहे, वचनाचा सपोर्ट दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. 2 गोष्टी आपल्या जन्म नाही घेतला, याविषयी अजून कुठेतरी लिहिले आहे. ठीक आहे. कुठली पण गोष्ट वचनात जे 2दा नाही लिहिले त्याला मानायची गरज नाही. तर तुम्ही नीट बायबल वाचीला, तुम्हाला 2 जागी त्याचा सपोर्ट दिसेल. प्रेज द लॉर्ड. जे बोलतात ना बायबल मध्ये विरोधाभास आहे, मी तर बोलतो बकवास करतात तुम्ही. त्याने तुम्ही बायबल वाचलीच नाही कधी. बोला, सत्यनिष्ठच्या नीतिमानाच्या प्रार्थनेने खूप काही परिणामकारक असते. भविष्याविषयी बोलत आहे. ठीक आहे. पण कधी होईल? जेव्हा तो नीतिमान व्यक्ती प्रार्थना करेल. शिकून काही नाही बदलणार. बोला, करण्याने बदलेल. शेजाऱ्याला बोला, केल्याने बदलेल. शिकून नाही बदलणार. शिकल्यानंतर करा. बाबाजी पण बोलतात ना, केल्याने होतं. हे पण केल्याने होतं. प्रेज लॉर्ड. ओके. एलिया पण आपल्या समान दुःख सुख भोगी मनुष्य होता. बोल, बायबल लोक बोलतात बायबल पण लिहिलंय ना, दुःख पण येतं, सुख पण येतं. बघा ना, हे ट्रान्सलेटरची चुकी आहे. परमेश्वराने असं काहीच नाही लिहिलं. इंग्लिश मध्ये वाचा. Elijah was a man subject to like passions as we are. तो बोलत होता शरीर विषयी.
लक्षात ठेवा, याकूब बोलत आहे 5:17 मध्ये की एलिया हा आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता, नियम मध्ये पूर्णपणे घुसला होता. याकूबची भाषा पौलाच्या भाषेपासून खूप वेगळी होती. पौल आत्मिक भाषेचा वापर करत होता. का करत होता? कारण तो अन्य जातीशी बोलत होता. जो याकूब होता पास्टर, तो यहुदींसाठी होता. त्याला यहुदीची भाषा वापर करावी लागत होती, कारण यहुदींना समजलं नसतं. मी तुमच्याशी बोलताय, मी भारताची भाषा बोलताय, नाही तर मी नेपाळला जाऊन दुसरं काय ते बोलेल, तेवढे काय बोलत आहे हा व्यक्ती, कुठल्या देशाची भाषा बोलत आहे. समजते ना तुम्हाला मी काय बोलतोय? कुणाप्रमाणे लिहित होता? यहुदी प्रमाणे. का? कारण ते नियम मध्ये होते. प्रेज द लॉर्ड. ते नियमामध्ये होते. प्रेज द लॉर्ड. तर याकूबची भाषा तुम्हाला समजावी लागेल. बोलतात ना लोक, बायबल मध्ये लिहिलंय सुख पण येतं दुःख पण येतं. तुम्हाला काय नाही समजत? बायबल वाचा नीट. एलिया आपल्या समान म्हणजे शरीरवाला मनुष्य होता. आता मी शारीरिक मनुष्य पण नाही बोलू शकत, कारण मला पौलाची भाषा माहित आहे. पौल ही भाषा कधी वापर नाही करत, पौल या भाषेचा, कारण याकूबची एवढी बुद्धी नव्हती म्हणून याकूब या प्रकारची भाषा वापरत होता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे पौल कुठलेला होता, पण पौल प्रत्येक गोष्ट विचार करून बोलत होता. म्हणजेच मी प्रचार करू, हेच वचन जर तुम्ही प्रचार केला तर त्यात जमीन आसमानचा फरक असेल. कारण मला माहिती आहे कुठे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं आहे. मी लक्ष देऊ शकतो, मी फोकस ठेवू शकतो. त्याच ओळीला मी अशा प्रकारे बोलू शकतो की समोरचा खुश होईल. त्याच वेळेला तुम्ही या प्रकारे बोलू शकतो की तू समोरचा तुमच्याशी भांडून निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना? प्रत्येकाच्या भाषेत अंतर आहे. प्रेज लॉर्ड. समजता येते का तुम्हाला? तर एलिया हा आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता शरीराने. शारीरिक नव्हता. आपण शारीरिक नाही, आपण आत्मिक आहे. तर तिथे एलिया पण आपल्यासारखा शरीरासारखा मनुष्य होता आणि त्यांनी कळकळीने विनंती प्रार्थना केली. वचन वाचा तुमचं. क्या प्रार्थना की? ये वो प्रार्थना है, ऐसा खड़ा हो. ये वो प्रार्थना है, मध्यस्थता का शब्द जो हमने पढ़ा. त्याने ही ती प्रार्थनाची मध्यस्थता की त्याने कळकळीने प्रार्थना केली की पाणी ना पडो, आणि 3.5 वर्षापर्यंत जमिनीवर पाणी नाही पडलं. पुढचे वचन मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वी आपले धान्य उपजिवले. पृथ्वीने आपले धान्य उपजिवले. तर असं नाही की रात्री उठला आणि बाबूजी बोलले मी झोपायला चाललोय आणि 3.5 वर्ष पाऊस नाही पडले, बाय बाय, आणि 3.5 वर्ष पाऊस नाही पडला. असं नाही झालं. इकडे मी दाखवतो तुम्हाला काय झालं नक्की. तो बोलल्यानंतर काय झालं. हे जे आले ते जुन्या करत आले. आपण जाऊन तिकडे गोष्ट बघणार आहे आता. म्हणजे विचार करू नका तो आला असाच अचानक इडली डोसा खाऊन नाश्ता करून आणि बोलला आज पाऊस पडो. असं पण नाही झालं तिथे. काही लोकांना असेच वाटते. ते येतात आणि बोलतात ही नोकरी मला भेटत आहे येशूच्या नावाने, नक्कीच भेटेल. तुम्ही बोलता पाऊस नको पडो, पण काही लोक बोलतात पाऊस पडो. आता कुणाचं ऐकेल परमेश्वर? खरं आहे का नाही? तुम्ही बोलतात थांबो आणि काय बोलतं होऊन दे. तुम्ही स्वतःची करतात, तो आपली करतात, ते आपले करत आहे. आता कुणाची ऐकली जाईल? लक्षात आलं तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आहे की तुम्ही तुमचं बोललं, त्यांनी त्यांचे बोलले की हे घर मला भेटून. तुम्हाला नाही माहिती त्या पाठी अजून 4 जण प्रार्थना करत आहे. प्रभू कुणाचं ऐकेल? आणि जर ते 4 ख्रिश्चन असतील तर, जर ते 4 क्राइस्ट मेसेज असले तर, त्यातले जर एक पास्टर असेल तर, त्यातला एक मी निघालो तर तुम्ही बोलणं जाऊन दे पास्टर आम्ही निघतो. चला पहिला राजा 18वा अध्याय. इथं झालं काय आपण बघू. हे खूप महत्वाचे 2 गोष्टी आहेत. तर खूप मेहनत होती, मेहनत. बघू आपण. प्रेज लॉर्ड. पहिला राजा 18वा अध्याय 41वे वचन. तुम्हाला माहिती आहे काय झालं? तुम्ही पूर्ण अध्याय वाचू शकता. जिथे एलिया आणि आहाबची भांडणं झाले होती. आहाब बोलला तर तू भविष्यवक्ता नाही. एलिया बोलला मी नाही तर मी दाखवतो तुला मी आहे. जेव्हा एलियानी पहिल्यांदा बोललं की 3.5 वर्ष पाऊस नाही पडणार, 3.5 वर्ष पाणी नाही पडलं. आहाब रागात होता. काय हा बोलला आणि 3.5 वर्ष पाऊस नाही पडलं. बालच्या भविष्यवक्तांना घेऊन आला. तिथं युद्ध भांडण झालं खूप खूप मोठे. तिथं बालचे भविष्यवक्ता आले. एलिया बोलला सगळ्यांना बोलव, सर्वांना बोलव, जेवढे आहे सर्वांना बोलव. जाऊन वाचा तिकडे 400-500 लोक आले होते, भविष्यवक्ता आले होते की तिथे बोलले एलियाला की आग पडा, आणि तिथे पाणी टाकलं आणि आग आली. सगळ्यांनी मानलं की एलियाचा आहे सच्चा भविष्यवक्ता, की इस्रायलचाच परमेश्वर काय आहे? खरा सत्य परमेश्वर आहे. हे बॅकग्राऊंड आहे गोष्टीचा. तर आहाब राजा होता तिथला. तर एलियाने आहाबला बोलले उठून खा पी. वाचो आपण. एलिया मग आहाब राजाला म्हणाल जा आता तू तुझे खाणे पिणे उरकून घे, कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे. तर इथं काय झालं होतं की 3.5 वर्ष पाऊस नाही पडला होता. पूर्ण देशाने आपले पाप मानले होते. सर्व परमेश्वराकडे वळले होते. तर खूप जोराचा पाऊस. कसला? खूप जोराचा पाऊस. तर
कुठं पडणार आहे जोराचा पाऊस. तर पुढे वाचू आपण, पुढचं वचन वाचू आपण. तेव्हा आहाब राजा त्यासाठी निघाला, खाया प्यायला निघाला. तर एलिया कर्मेलच्या डोंगरावर जाऊन पेरू खाऊ लागला. असंच लिहिलं आहे का? नाही, ते लिहिलं आहे आहाब खाण्यापिण्यास गेला, एलिया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तिथे पोहोचल्यावर ओनवून गुडघ्यात डोके घालून बसला. तर विचार करू नका तुम्ही बोलाल पाऊस होऊन दे, तुम्ही जाऊन जेवायला चपाती खाशीला. एक थेंब पण नाही पड की पास्टर आयजकने बोललं झालं. मला नाही माहित पास्टर आयजकने घरी जाऊन काय केलं. नाही पास्टर झालं बोललं तर होईल. तुम्हाला नाही माहित मी कुठे गेलो होतो. मी इथून परत जाऊन चिकन बिर्याणी नाही खात होतो. मी प्रार्थना करत होतो. जेव्हा मी त्या भविष्यवाणी करतो, मी आपल्या ऑफिसमध्ये जाऊन प्रार्थना करतो. हेच कारण आहे की मी डायरेक्ट कुणाला भेटत नाही. मला माहित आहे मला ऑफिसमध्ये जाऊन काय करायचं आहे. मला माहित होतं, मला माहित आहे काय होतं. आहाब खाण्यापिण्यास गेला, एलिया कर्मेलच्या डोंगरावर गेला. जमिनीवर पडून त्यांनी आपले डोके गुडघ्यांमध्ये घेतले. एलिया काय करत होता? प्रार्थना. काय करत होता? प्रार्थना. पण एलियाने तर बोललं होतं पाऊस, जोराचा पाऊस पडणार आहे. पण त्याला माहित होतं त्याच्या बोलण्याने एक पत्ता पण नाही हलणार. आणि एलियाला माहित होतं जर आज पाऊस नाही पडला ह्याचेच डोके कापणार आहे. प्रेज द लॉर्ड आहे. कारण राग वाढलेला होता. समजलं का तुम्हाला? संपूर्ण देशाचा राग वाढला होता. आणि दुसऱ्या भविष्यात त्याला मारलं होतं. आणि जर आज पाऊस पडला नाही तर पुढचं बळी एलियाचीच होती. एलियाला माहित होतं ही वेळ खाण्यापिण्याची नाही, जीव वाचवण्याची आहे. राजाला कोण मारतो? तर खाऊन पिऊन सुखी होईल. जेव्हा तुम्ही मध्यस्थाची प्रार्थना करता तेव्हा तुम्ही असं प्रार्थना करतात की तुमचा जीव डाववर लावला आहे. तेव्हा तुम्ही असं प्रार्थना करतात की तुमचा जीव डाववर लावला आहे. प्रार्थना नाही करत की नाही झालं तर चालेल. तुमचा स्वतःचा जीव लागला आहे. एलिया काय विचार करत होता की तुम्ही असं विचार नाही करू शकत बदल तर बदल नाही. तुमचा जीव बदलाव यावा लागेल. तुमच्या नवऱ्याला दारू सोडावं लागेल, नाही तर तुमचा नवरा दारू पिऊन रात्री तुमचा गळा दाबेल. या मुलाला सुधारावं लागेल. आता हाच मुलगा पाप करून तुम्हाला जेलमध्ये टाकेल. तर मग मुलांची प्रार्थना नाही तुम्ही चालता फिरता करता नाही. इथे मध्यस्थ प्रार्थनेमध्ये तुमचा जीव दावर लागला आहे. हे असं आहे की तुम्ही दुसऱ्यांचं कर्ज स्वतःच्या डोक्यावर घेतलं आणि तुम्हाला आता स्वतः त्या कर्जाला मिटवायचं आहे. हे इमोशन आहे तुमचं की नाही बाबा मी जर नाही केलं तर काय होणार. खूपदा मी दुसऱ्यांच्या हात दुखण्याला प्रार्थना करतो, ते दुखणं पहिलं माझ्या हातावर असतं. तर मी प्रार्थना करतो जोपर्यंत मला दुखणं नाही माहीत तोपर्यंत मला समजणार नाही. कारण जेव्हा मी प्रार्थना करेल तर मी त्या डोळ्यात डोळे घालून प्रार्थना करेल. मला त्या दुखण्याला समजावं लागेल. मला माहिती आहे पाय नसतो तेव्हा काय असतं. तर मस्करी नाही चालली इथे. ते मस्ती नाही चालू की तुम्ही आला प्रार्थना केला आणि गोष्टी बदलतील नाही. एलियाला माहीत होतं जर आज गोष्टी नाही बदलल्या तर तो मरणार आहे. जे तुम्ही मध्यस्थाच्या प्रार्थनेला जाता तुम्ही कशा प्रकारे जाता की मीच बदलणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर एलियाने आपल्या कामगार सांगितले जाऊन समुद्रावर दृष्टी कर, काय दिसतंय बघ. तो बोलला की काहीच नाही दिसत. तो बोला जाऊन 7 वेळा बघ. आहाब जेवायला गेला, 3.5 वर्षे पाऊस नाही पडला. याचा स्वतःचा जीव डावर लागला आहे. याला माहिती आहे की आज तर पाणी पडावंच लागेल. तर ह्याने स्वतःची प्रार्थना सुरू केली. री गबोशा आला हे लेब्रा आणता. त्याने आपल्या नोकराला पाठवले, बाबा काय झालं होते का नाही बघ. नोकर येऊन बोलतो काहीच नाही झालं. एलिया बोलतो ठीक आहे, अच्छा काय नाही झालं, काहीतरी व्हावं लागेल. एलिया आपल्या प्रार्थनेत लगातार लागला होता. री गबोशा आन दिले ब्रोशा. परत त्यांनी आपल्या नोकराला पाठवलं, बघ भाऊ काय झालं का. तर स्वामी अजून पण काही नाही झालं. तर काय बोलतोस. हे कितींदा चालत राहिलं. 7 वेळा ही गोष्ट झाली तिथे. एलियाने काय केले, सामर्थला जन्म दिला. कारण बायबलमध्ये लिहिलं नीतिमानाची प्रार्थना परिणामकारक असते. एलिया काय करत होता, सामर्थला उत्पन्न करत होता. तर वचन सांगतं नीतिमानची प्रार्थना परिणामकारक असते. परिणामला उत्पन्न करत होता एलिया. त्याला माहित होतं मी पाण्याला उत्पन्न करण्याचे सामर्थला उत्पन्न करत आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. तो सामर्थ उत्पन्न करत होता. तो खूप वेळ चालला होता. कुणालाच नाही माहिती किती वेळ चालला होता. पण हे नक्कीच माहिती ते 1 मिनिटाची प्रार्थना नव्हती. तर 7 वेळा प्रार्थना केली. तो नियम बनवू नका. भारतात खूप होतं की 7 वेळा प्रार्थना केली पाहिजे. काय लोकांना 3दा श्वास घ्या ठीक होशील. ते लोक 3दा श्वास घेतात. परमेश्वर मला सांगितलं, तुम्हाला सांगितलं का. हे परमेश्वर लीडिंग आहे, नियम नाही. नियम तुम्ही एकाने नाही बनवू शकत. तर बायबलमध्ये आपल्याला कुठं नाही भेटलं जेव्हा बदलाव आणायचा होता त्यांनी 7 वेळा प्रार्थना केली. दुसरीकडे कुठं नाही दिसत असे. एक वेळाच एलियाविषयी आपल्याला एवढे ज्ञान दिले गेले.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना बदलावसाठी प्रार्थना, सामर्थ्य उत्पन्न करणे. तुम्ही नोकरीला चालला आहे, किती सामर्थ्य तुम्ही उत्पन्न केली आहे. इंटरव्ह्यूला चालला आहे, किती सामर्थ्य तुम्ही उत्पन्न केली आहे. सकाळी प्रार्थना केली, प्रभू नोकरी दे. पुढच्या वेळी दुसऱ्या दिवशी सकाळी नोकरी नाही भेटली. नाही, मी पास्टर सांगितलं प्रार्थना करा. मी खूप इमानदार पास्टर आहे. मीटिंग संपल्या मी स्वतः चिकन खायला जाणार आहे. माझा जीव थोडीच डावं लागला. नोकरी तुम्हाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं एलिया पूर्ण जीवन भुकाच होता? माझं पोट काय हवेने नाही भरलं, खाऊन पिऊन भरलं. तुमचं जीवन आहे, तुम्हाला स्वतःसाठी प्रार्थना करावी लागेल. तर आशा करू नका मी सर्व काही सोडून गुडघे टेकून प्रार्थना करेल. मुलाला खोकला येतोय, कमरेवर घेऊन सर्वकडे फिरत आहेत की तुम्ही थोडी प्रार्थना करा, की तुम्ही थोडी प्रार्थना करा, तुम्ही थोडी प्रार्थना करा. स्वतःकडे न जाऊन तुम्ही थोडीशी प्रार्थना. कोणच वेळत नाही मला प्रार्थना, लोक रडतात. तुम्ही काय करत आहे? आम्हाला प्रार्थना येत नाही. मग शिका तुम्ही प्रार्थना. कोण तुम्हाला भेटला का 20 वर्षाचा की मला तोंडाने जेवता येत नाही बोलणारा? पण तुम्हाला 20 वर्षाचे ख्रिस्ती भेटतील की आम्हाला प्रार्थना नाही येत. मग केलं काय 20 वर्ष? तुम्ही 20 वर्ष काय करत होता? 20 वर्ष काय करत होता? त्यांना वाटतं खूप मस्त मुकुट भेटलं ऑलिम्पिकचं. तर पास्टर सर्व काही शिकलो आम्ही, पण प्रार्थना नाही शिकलो. आमच्या प्रार्थनेचं आजपर्यंत उत्तर नाही आलं पास्टर. मी विचार करतो करू तर काय करू यांचं. मला काहीच दया नाही होत होती. मी तर विचार करतो काय करू अशा लोकांचं. 20 वर्षाचा माणूस उभा असतो, मला तोंडाने जेवायला नाही. तुम्ही काय कराल? तुम्ही रागात खा. तुम्हाला त्यावर दया येईल का? आप क्या करोगे? मुंह पर से पकड़ो दीजिए, आपको दया आने वाली उस पर. मुझे जाते बस पास्टर मिल जाएं जो उन पे दया करे. इसलिए लोग मुझसे कभी बोले वहाँ पास्टर आयजैक को दया नहीं आती. काही लोकांना पाहिजे फक्त पास्टर भेटो आणि त्यांच्यावर तो दया करो. काही लोक बोलतात पास्टर आयजैकला दया नाही होत. दया करून काय बदलणार आहे तुम्ही? लाडू तर त्याचं तोंड चालेल. मी कशी प्रार्थना करू? प्रभू 20 वर्षापासून पोरगा खात नाही प्रभू, तुझे स्वर्ग उघड प्रभू, तुझी सामर्थ दाखव प्रभू. काय प्रार्थना करू मी? स्वर्ग तुम्हाला परत बोलतील चुपचाप तोंड दाब. हालेलुया. शेजाऱ्याला बोला प्रार्थना करा. नाही करण्याचे कारण शोधत बसू नका. प्रेज द लॉर्ड. जगात त्रास संकट ह्यामुळेच आहे की जे लोक करू शकतात ते पण नाही करत, स्वतः करत नाहीत. त्यांचे ओझे पण दुसऱ्या कुणाला उचलायचं आहे. स्वतः करून सुधारा ना. पहिला विचार करा, तुम्ही एक ख्रिस्ती आहे. तुम्ही गरीब ख्रिस्ती होता. 5 वर्षांच्या चर्च मध्ये येऊन तुम्ही श्रीमंत झाला. पूर्ण गल्ली ऐकणार नाही तुमचे. मी बघतो कोण नाही ना चर्चला तुमच्या गल्लीतलं. ते विचारते तुम्हाला भाऊ काय करतोस? ते बोलते काय भाऊ कुठं चाललास? आम्हाला पण घेऊन चल. माझे सर्व मित्र त्यांना येशू ख्रिस्ताला ओळखायचं आहे. माझ्या सर्व मित्रांना पूर्ण खानदानाला येशू ख्रिस्ताला ओळखायचं आहे. ते बोलतात हा माणूस काय होता, काय बनला? ख्रिस्ताला गौरव देत आहे. असं नाही की चर्च मध्ये आला माझ्याकडे 200 होते आता 50 आहेत. नाही. कुठल्या चर्च मध्ये जात होता तुम्ही? कमी कसं झालं? नाही. बोला ख्रिस्तात वाढणे गरजेचे आहे. बोला ख्रिस्तात वाढणे गरजेचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करा, मी एकच जोडी कपडे घालून दररोज येऊ. लोक येणं बंद करतील, बोलतील पास्टरकडे एकच जोडी कपडे आहेत. येतो तर लोक बघतात आज काय घालून आलाय. मला माहित आहे खरं आहे नाही. लोकांचं असं की पास्टरला बघूनच मन खुश होईल म्हणून मी सकाळी उठून सगळं दाढी वगैरे करून येतो. का तुम्ही माझं ऐकाल. चांगले कपडे घातल्याने काय होतं? जेव्हा तुम्ही चांगले कपडे घातला लोक तुमच्यावर जास्त विश्वास करतात. लोक असं बोलतात जसं पण आहे तसं घाला. तुम्ही सेलिब्रेट आणि चप्पल घालून गेला जावा, ऐकतील लोक, तुमचा विश्वास ठेवतील. असं नाही होणार. तुम्ही स्वतः बघा ना, एक कोण टाय लावून आला तुम्ही बोलाल तुम्ही की हा चांगला माणूस, आणि एक जण 2 बटन खुल्ले ठेवून आला साबण घ्या तुम्ही बोलशील हा तर नाही ठीक. खूप जणांना माहितच नाही, त्यांना का आम्ही करायला सांगतो काय गोष्टी. बोलतो पुरुषांना टाय लावून चर्च मध्ये या. तुम्हाला नाही माहिती जेव्हा आम्ही बोलतो टाय लावून चर्च मध्ये या तर आजूबाजूला तुमचे काय बोलतील? तो कुठे हा बघा आपोआप सुवार्थ प्रचार होत आहे. तुम्हाला नाही माहित जेव्हा आम्ही बोलतो तुम्हाला टाय लावून या, चांगले कपडे घालून या, बूट घालून या, काय होत आहे? असं करता लांब पर्यंत गोष्ट पसरेल. तिकडे सगळे सूट घालून जातात. सूट काय होतं तिकडं? चर्च.
हालेलुया। समझ में आ गया क्या? शेजाऱ्याला बोला प्रार्थना करा, प्रार्थना करा. रोज तुमच्या घरातून प्रार्थनेचा आवाज येत आहे. वाव, पूर्ण गल्ली तुमचा आवाज ऐकत आहे. री गबो शत्र हाला खूंद्र बाबा, पूर्ण गल्ली बोलताय याच्याशी पंगा नाही घ्यायचा बाबा, प्रार्थना करतोय हा. ओ तुम्ही बायको आहे, नवऱ्याच प्रार्थना तर करा. तुमचा नवरा तुम्हाला नाही मारणार. बहीण मुले तुमचं ऐकतील. मुलं का नाही ऐकत? कारण त्यांनी तुम्हाला कधी प्रार्थना करताना बघितले नाही. प्रेज द लॉर्ड. मेन काय आहे? मध्यस्थाची प्रार्थना. शेजाऱ्याला बोला मध्यस्थाची प्रार्थना, मध्यस्थाची प्रार्थना. समजलं का? 1 मिनिटाची प्रार्थना नाही. तुम्ही काय करताय? प्रार्थना. तुम्ही काय करता? सामर्थ्य उत्पन्न करता. चला पुढे आपण वाचू. 7 वेळा झाले. 44. 7व्यांदा महाराज सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा मुठी एवढा ढग मला दिसला. मुठ्ठी एवढे ढग. हात आणले तुम्ही सोबत. हात असे करा आपले. मुठ्ठी एवढा, मुठ्ठी एवढा. इतकासा ढग. एलियाला माहित होतं चमत्कार झाला आहे. लॉर्ड हालेलुया. तुम्ही छोटासा बदलाव बघता, तुम्हाला माहिती आहे वाव चमत्कार झाला आहे. प्रेज द लॉर्ड. ओ हो, काही लोक बोलतात थोडंसंच दुखणं कमी झालं. तुम्हाला नाही माहित चमत्कार पूर्ण झाला. एलिया तर एवढंच ढग बनवून तो वरडायला लागला. वाव. लोकांचे तर दोन्ही पाय खराब असतात. एक ठीक झाला ते बोलतात एक अजून पण बाकी आहे. बोलतात एक तर नीट झाला, त्यात पण ते खुश नाही होत. असं कुठला चमत्कार तुमच्या जीवनात झाला तुम्ही देवाला गौरव नाही देत आहे? तुम्हाला खोटे सांगून देऊ नका की तुझा आजार एवढा मोठा आहे की लोकांना माहित पडलं तर काय. पण परमेश्वराच्या गौरवाचं काय? तुम्ही कसं परमेश्वर गौरव आपल्या खिशात घेऊन फिरू शकता? तुम्हाला असा अधिकार दिला की परमेश्वर ज्याने तुम्हाला बरे केले आणि तुम्ही त्या लोकांना सांगू पण नाही शकत आहे, त्याचा गौरव नाही करू शकत आहे. साक्ष नव्हती. हे परमेश्वराच्या गौरवाचं काम होतं. सैतानाद्वारे चालू नका. आज सैतान आहे तुम्हाला फसवत आहे. त्याला नाही पाहिजे. सैतानाला नाही पाहिजे की तुमच्यासारखे हे आजार दुसऱ्यांचे सुटून दे तुमची साक्ष ऐकून. पाहिजे तुम्ही तुमचे साक्ष दाबून ठेवा. तुम्हाला काय वाटतं मी पण मूर्खासारखं तुमचं साक्ष दाबून ठेव? नाही. जेव्हा मी तुमचं साक्ष देईल तेव्हा हजारो लोकांमध्ये विश्वास उत्पन्न होईल. काय चांगलं की लोक तुमचा तिरस्कार करतील का? काय चांगलं आहे की लोक बरे होऊन दे का तुमचा तिरस्कार करून दे? तुमची साक्ष ऐकून लोक बरे होऊन दे. काय चांगलं आहे? प्रेज द लॉर्ड. हसा हा. मग लोकांच्या मूर्खतावर दया येते. तर आपल्याला माहित नसतं अब्राहमनी 100 वर्षाचं असताना केलं तर आपल्याला आज माहिती पडलं असतं का? तर साक्ष लपू नका. साक्ष देवाला गौरव देते. प्रेज द लॉर्ड. साक्ष देवाला गौरव देते. चांगले की वाईट आहे त्या गोष्टींनी लोकांचा विश्वास वाढतो. त्या गोष्टी तुम्हाला वाईट कसे वाटतात? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? तर कधीच आपले साक्ष लपू नका. लोक काय बोलते त्याचा विचार करू नका. काय चांगलं बोलते काय वाईट. परमेश्वर तुमच्या जीवनात काम केलंय, गौरव द्या परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सुन रहे हैं आप? कुठला पण आजार का नसो तुम्ही साक्ष द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर 7व्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा मुठ्ठी एवढा ढग मला दिसला. समुद्रावरून तो येत होता. तेव्हा एलियाने त्या सेवकाला सांगितले, अहाब राजाकडे जाऊन त्याला रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग, कारण तो आता निघाला नाही तर पावसामुळे त्यांना थांबावे लागेल. एलियाला माहित होतं हा मुठीभर एवढा ढग पाऊस करणार आहे. प्रेज द लॉर्ड. छोटे ढग मोठे होणारे. हालेलुया. त्याने ढगाला मोठे होण्याचे वाट नाही बघितली. त्यांनी छोट्याच ढगाचे साक्ष दिली. त्यांनी त्या छोट्या ढगानंतर आपली तयारी सुरू केली मोठ्या ढगासाठी. प्रेज द लॉर्ड. लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा एक पाय ठीक होतोय तर तुम्ही दुसऱ्या पायाला उडी मारण्याची तयारी करताय. प्रेज द लॉर्ड. इतका उठतोय तर तुम्हाला माहिती आहे तुझ्या हातापासून तुम्ही नाचू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आत्म्यात माहिती पडतं की बदलाव झाला आहे, सामर्थ्य उत्पन्न झाले आहे. प्रेज द लॉर्ड. उचला आपले हात आणि अन्य बाजूत प्रार्थना करा. लिगे बहु शत्र आंदला त्रहांदला. तोंड उघडून प्रार्थना करा. लिगे बहु शत्र हांदला बा शत्र बला बा. हालेलुया. 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 ग्लोरी. ओ बॉय लिखा बहु शत्र हालाला. हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर तो उभा राहू शकता. तुम्ही राहू शकता. आम्ही तुमचं स्वागत करणार आहे. जोरात टाळ्या वाजू शकता यांच्यासाठी. सर्वांसाठी टाळ्या वाजवा. आनंद वाटला तुम्हाला बघून. जर तुम्ही आला आहात पहिल्यांदा, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण नाही केले आहे तर आज तुमची वेळ आहे येशू ख्रिस्ताला ग्रहण करण्याची. तुम्ही आपल्या प्रभूच्या रूपामध्ये ग्रहण करायची इच्छा आहे तर तुम्ही माझ्यानंतर प्रार्थना करू शकता. आपल्या तोंडाने बोला. प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तावर, जीवित परमेश्वराच्या पुत्रावर. विश्वास करतो येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला
आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले. तेव्हा तो उठला, मी उठलो. आज मी येशूला बोलवतो माझ्या जीवनामध्ये, माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. आणि मी आज माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जीवित परमेश्वराचा जीवित पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. धन्यवाद प्रभू, मी वाचलो आहे, जे तारण झाले आहे, पासून मी नवीन जन्मलो आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. मी ही प्रार्थना केली आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे की परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुम्ही नक्कीच वाचला आहात. याच्या पहिला की आपण पुढे वाढेल, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर धन्यवाद प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला ग्रहण केले आहे. प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांच्यावर सदा सदा असणार. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये शैतानचा ह्यांच्यावर कुठलाच दावा आणि कब्जा नाही आहे. परमेश्वर धन्यवाद. यांना मी आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या आनंदाद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे यांना मी आशीर्वाद देतो ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. बसू शकता तुम्ही, टाळ्या बसू शकता तुम्ही यांच्यासाठी. थँक्यू. बसू शकता तुम्ही. तर ही वेळ आहे आपल्या भेटची, जे तुम्ही प्रत्येक रविवारी देता. भेट, दशमांश, सीड, पार्टनरशिप. थँक्यू. गॉड ब्लेस यू. कॉर आपली मदत करतील पुढे. समर्थी प्रभु तू शब्द बोलास सर्व सृष्टी बनाली. तू शब्द बोलास वारे आणि पाणी शांत झाले. मी आवाज उठवितो तुझी स्तुती करण्यास. समर्थी प्रभु की तू एकमात्र प्रभु, रचना राजा प्रभूचा प्रभु, रचना राजा प्रभूचा प्रभु. समर्थी प्रभु तू शब्द बोलास सर्व सृष्टी बनाली. तू शब्द बोलास वारे आणि पाणी शांत झाले. मी आवाज उचवितो तुझी स्तुती करण्यास. समर्थी प्रभु की तू एकमात्र प्रभु, रचना राजा प्रभूचा प्रभु, रचना राजा प्रभूचा प्रभु. समर्थी प्रभु तू शब्द बोलास सर्व सृष्टी बनाली. तू शब्द बोलास वारे आणि पाणी शांत झाले. मी आवाज उचवितो तुझी स्तुती करण्यास. समर्थी प्रभु की तू एकमात्र प्रभु, रचना राजा प्रभूचा प्रभु, रचना राजा प्रभूचा प्रभु, रचना राजा प्रभूचा प्रभु. प्रार्थना करू भेटवर. धन्यवाद देतो परमेश्वर या भेटीला आणण्याचा अवसर अनुग्रह देण्यासाठी. हे तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे. मी दिले आहे याचे वाढलेले पीक आमच्याकडे वेगाने येत आहे. भेटेवर आम्ही आशीर्वादाचे आव्हान करतो. गुणाकाराचा नियम ह्याच्यावर आहे. ज्या राज्याच्या विस्तारामध्ये याचा वापर होत आहे. ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. काही अनाऊन्समेंट आहे. शेजाऱ्याला बोला अनाऊन्समेंट टाईम. खूप महत्त्वाची वेळ. तर सर्वात पहिली अनाऊन्समेंट आहे 15 ते 28 आपला विनिंग डे आहे. आत्मे जिंकण्याचा उत्सव आहे.
सोल विनिंग फेस्टिवल आहे 14 दिवसाचे. प्रत्येक सेल हर सेल 100 वास्तविकता संग्रह विकत घेऊन वाटणार आहे, स्पॉन्सर करणार आहे 100 कॉपींना. लक्ष द्या, तुमच्या सेलमध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही देत आहे. नको होऊन दे की एकाने सर्वांची कमी पूर्ण केली, काहींनीच सगळ्यांची कमी पूर्ण केली, असं नको होऊन देऊन दे. 10चं देऊन दे, पण प्रत्येकाने काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करून दे. ते देतील तेव्हाच ते वाढतील, दुसरा कुठलाच नियम नाही वाढण्याचा. कठोर हृदय करा आणि सर्वांना देऊन दे. हुंडागिरी करू नका, पण तुम्ही योग्य प्रार्थना करा. देणे मुश्किल नाही. लोकांना माहीतच नाही ते देऊन काय करू शकतात. ते लिडरप्रमाणे प्रार्थना करू शकतात. लोक देत आहेत, त्यांना समजत आहे. प्रार्थना करा की ते देत आहेत, कारण त्यांना पुढं वाढायचं. जर दिलं नाही तर ते पुढं कसे वाढत. प्रभू ते हृदय उघडत आहे की ते देत आहेत. समजलं? त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ह्यांचे हृदय उघडे आहेत की ते देऊ शकेल प्रभू. कारण देणं हे अनुग्रहाने आहे, कृपेने आहे. देणे हे तुम्ही मोठा अनुकृपा ग्रहण करत आहे देण्याची. त्यांच्याविषयी मला शिकवत आहे कसं मी तुमच्याकडून करून घेतो जे मला करायचं आहे. प्रार्थनेमध्ये बोलतो की प्रभू ह्यांना द्यायचं आहे, नाही दिलं तर कसे वाढतील. हे तू देणे कृपेने आहे. हे तर कृपेचे संतान आहेत, पुत्र आहेत कृपेचे. प्रभू देऊ शकतील. तू बोलला आहेस द्या तर तुम्हाला दिले जाईल. भले नाही पाहिजे मी बोलत असतो प्रभूशी. तुमचे हृदय उघडत आहे पवित्र आत्म्याद्वारे. बोललो जेव्हा मी बोलील द्यायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे द्यायचं आहे. मी सकाळी काय करून आलो, आठवड्याभर मी काय करतो. जेव्हा मी देण्याची गोष्ट बोलतो मी आठवड्याभर प्रार्थना करतो, 10 दिवस प्रार्थना करतो. पहिला की मी बोलू आपल्याला हे करायचं आहे, प्रार्थना करतो. सांगितलं आपलं वास्तविकता संग्रह वाटायचं आहे. मी ह्यासाठी महिन्यापासून प्रार्थना करत आहे, ऑक्टोबर पासून प्रार्थना करत आहे. लॉर्ड हालेलुया. तर तयार आहेत ना सर्वजण? जण तयार आहेत. तर असं होऊन देऊ नका की तुमचा पैसा नाही लागला त्या गोष्टीमध्ये. त्यानंतर आपला सेवाचा प्रोजेक्ट जे ह्या संदेशामध्ये सांगत आहे 30 जून 2021 पर्यंत भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले चर्च स्टॅब्लिश करणार आहेत. प्रेज द लॉर्ड पण करणार आहेत. प्रेज द लॉर्ड हालेलुया. त्यासाठी आपण 50 लीडर सोडत आहे जे प्रत्येकी 15 जिल्ह्यात जातील. तर फिजिकली भौतिक रूपने तुम्हाला जायचं आहे. आपले मन बनवा. परमेश्वर तुमच्याशी बोलेल की मी नाही येऊ शकत, मी नसणार. तो काय माहित परमेश्वर तुमच्याविषयीच बोलत असेल. तर माघार घेऊ नका. चांगले नाहीत का? कोण बोलतो मला तुम्ही चांगले नाही? परमेश्वर बोलला तर तुम्ही करू शकता. जर मी तुमच्याशी बोलत आहे, तुमच्या मनात ही गोष्ट आली असेल का मी त्यातला एक आहे का? मी बोललो 50 लोक, तुमच्या मनात आलं मी तर नाही त्यामधला, तुम्हीच आहेत. का परमेश्वरचं काम कसं असतं? चल मी तर नाही, तुम्हीच आहेत. जणांशी बोलणे झाले परमेश्वराशी. हालेलुया. तर आपण शोधत आहे 50 जणांना जे प्रत्येकी 15 जिल्ह्यांना दत्तक घेतील. तुम्हाला ट्रेन करणार की कसं जायचं आहे. हे मोठं काम नाही. 15 डिस्ट्रिक्टसाठी 3 दिवसाची पण सुट्टी घेतली तर तुम्ही आरामात करू शकाल. हेच मोठं काम नाही. आमच्याकडे ऑलरेडी टीम आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की आपल्या इथून लोक जाऊन दे तिथे. माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. मी प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत म्हणून मी तुम्हाला पाठवत आहे. लोक आहे ते करत आहेत पण मला आपल्या डोळ्यांनी बघायचं आहे तुम्हाला पाठवून. डोळे तुम्हीच आहे. जेव्हा मी तुम्हाला मुंबईमधून पाठवतो, मला मुंबईमधून पाठवायचं आहे भारताच्या कोण्याकोण्यामध्ये. ऐकत आहे का? तुम्ही तिथून जाऊन माझ्यासोबत बसाल, सांगाल तर जाऊन मी माझ्या डोळ्यांनी बघितले. ओके हां, नक्कीच चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. हे नाही की फक्त गोरायच्या चर्चनी, मुंबईमध्ये जेवढे पण आपले चर्चेस आहेत तिथून. प्रेज द लॉर्ड. उभे राहू आपण, उभे राहू. परमेश्वर धन्यवाद देऊ. आपल्या हाताला उचला परमेश्वरचा धन्यवाद द्या. आपल्या हाताला उचलून धन्यवाद द्या. धन्यवाद द्या आपल्या पुढच्या येणाऱ्या प्रोग्रामसाठी. आपल्या हाताला उचलून धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. तच भलाई आणि करुणा सदा माझ्या जीवनात निवास करते. सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करेल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. थँक यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.